बोरिंग चालू केली। बोरला फार प्रेशर आहे। हे डबे पण ठेवलेत भरून। फार म्हणजे फार प्रेशर आहे। हे बघा सगळं इथून फुटून सगळं पाणी 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 झाले बघा। तिकडे पण भरपूर पाणी पाणी झालं। कशामुळे? कारण का ही लाईन जी आहे ना सगळे कोंबड्या उकरतात। कोंबड्या उकरतात म्हणून बघा असं सगळं आपल्या इकडे पाणी पाणी झालेलं आहे। आणि एवढं प्रेशर मी म्हणते एवढं प्रेशर आलं तरी कुठून बोरला फार प्रेशर प्रचंड। घड्याळ लावलं 100 लिटरची टाकी अगदी 1.5 मिनिटात भरली बाबा। 2 मिनिटं पण नाही घेतले तिने पूर्ण। गेल्या वर्षी आपली पंचमी जमत होती। आपल्या चिंचेला मी झोका बांधलेला इकडे। आणि ह्या वर्षी एकदम मला फार कंटाळा आला। काही म्हणजे काहीच नाही केलं। स्वयंपाक आवरलेला आहे आपला। पुरणाची पोळी केलेली आहे। आळूच्या वड्या वगैरे तळलेल्या। आणि 1 वाजते सगळं आवरायला। थोड्या वेळ आराम केला थोडा। अशी मेहंदी लावली बघा। आत्ता लावली ती अजून रंगली नाहीये। आता उद्या रंगेल बहुतेक। आताच धुतली पण। रात्री मेहंदी लावायला फार कंटाळा येतो। अहो एवढं काम बापरे फार अंग दुखतं बाई या कामाने। अवघड आहे बाबा। लोक रोज करतात त्यांना सॅल्यूट करते मी। असं वाटतं सगळं सोडून पळून जावं कुठे वैताग आल्याचं येऊच नाही परत। ही तर म्हैस नुसती ओरडते। हिला ना एक दिवस आपण जर सोडले ना हिला दुसऱ्या दिवशी नाही ना सोडलं ती दुसऱ्या दिवशी हमकाच ओरडणार। चला मी पण जाते इकडून गवत उपटून आणते जरा। आता सरळ आमच्या नवरोबांनी बघा त्यांच्या मागे हे गवत राहिले। नीट खुरपावं वेळ लागू दे नाही। वचक एखादं गवत काढायचं एखाद्यावर माती ढकलायची। सगळं जसं तसं हे उगवलंय सगळं। अहो हे थोडे का हे बघूनच मला हिवताब येतंय। हे थोडे का हा विषय थोडं झालं का हे 3-4 दिवस लागले हे खुरपायला। आणि आता परत शेजवर गवत काढायचं। उडीत निघाल्यावर परत अजून ते किती त्रास आहे हो। आणि काही लोकांचं तर अजिबात काडी नाही। खुरपून झालं ना त्यांच्या रानामध्ये गवताची काडी नाही। आणि आपल्या रानामध्ये ढेगार गवत भल्लं मोठं गवतच गवत बघूच नका कुठे। चला आता आपल्याला असंच गवत घ्यायचंय। ते तिकडे जाऊया म्हटलं तुरीच्या शेंड्या मोडायला ते पण ऐकत नाहीत। आणि मी एकटी पण जाऊ शकत नाही। जायलाच अर्धा तास लागतो यायला अर्धा तास लागतो। हे आपल्या दरवाजासाठी लावले। आपल्या पुढे पत्रे नाही आहेत घराच्या। मग पाऊस सरी येतात ना दरवाजा ओला झाला की दरवाजा बंद होत नाही म्हणून ते दरवाजावर तळवट पुढे लावलेला आहे। फार हवा सुटली आमच्याकडे। फार हवा एवढी हवा ना विचारूच नका। फार हवा सुटली कसं काय माहिती। ब्रुनो पण गेलाय शेतामध्ये। चला मी पण जाते मला थंडी वाजते। आता ह्याच्यावरती स्वेटर घालणार आहे। मी विचार केलेला सगळं आवरायचं आपलं आणि आपण साडी वगैरे नेसू। पण म्हटलं जाऊ दे कुठं साडी नेसून जाता इथल्या इथेच राहायचं कुठं जायचंय म्हटलं जाऊन दे जाते आता। थोडंसं गवत काढायला लागते। आणि जर आलाच कोणाचा कॉल ये इकडे असं तसं मग बघू नंतर तसं तर तुम्हाला कळेलच। बांगडे घालेन म्हटलं बांगडे घालायला वेळ नाहीये। तिकडे बांगड्या भरायला मी गेलेली त्यांच्याबरोबर। त्या रंगीत बांगड्या घालतात। आपण काय रंगीत बांगड्या कधी घालत नाहीये। ह्या पण ग्रीन कलरच्याच आहेत असा। पण ह्या अशा पण मी कधी घातल्या नाही बांगड्या। पण हे अशा घातल्या हे लग्नाच्या बांगड्या आहेत आपल्या शुभमच्या। मग त्या घरामध्ये काढून ठेवल्यात मी मग त्या घालते मी। नाहीतर आम्ही हिरव्याच बांगड्या घालतो प्लेन हिरव्या कशाही। पण हिरव्या जास्त प्लेन असो किंवा कडे असो। मग मला कडे बघितले म्हटले मग तू कडे घाल। आपण कडे म्हणतो हे लोक गोट म्हणतात गोट। म्हटले गोट बघ ते पण लाल पिवळे असले होते। मॅरून कलर होता आणि ते काय म्हणतात ते ब्लू कलर ते कसं जमतं ज्यांना जमतं ते जमतं। आम्हाला बाई नाही जमत। दळभद्र्यासारखं ते रंगीत कुठं जांभळान निळान असले कुठे कडे असतात का सवाष्णीला। सवाष्णीला हिरव्याच बांगड्या असतात। आम्ही हिरव्याच बांगड्या घालतो। अजून कुठली बांगड्या हाताला लावलीच नाहीये। हां तुम्ही रंगीत बांगड्या घाला फॅन्सी म्हणून समजा घालू शकतो। पण हिरव्या पण त्याच्यामध्ये असतातच ना। पण नाही काहीच नाही चक्क तशाच बांगड्या म्हटलं मला नको बाई। म्हटलं जाऊन दे माझ्या घरात भरपूर बांगड्या आहेत। ग्रीन कलरच्या आपल्या घरात भरपूर बांगड्या आहेत। आणि मॅरून कलरच्या पण आहेत मिक्स करायचे असले तर। पण मी घालत नाही मरून कलरच्या आवडत नाही फक्त ग्रीन घालते प्लेन। पाटल्या होत्या पाटल्या त्या खराब झाल्यात नाहीतर एक पाटली आणि मागे पुढे ग्रीन बांगडी असं माझं असतं। पण ती आता खराब झाली पाटली म्हणून मी तीही काढून ठेवलेली आहे। कोणत्याही बांगड्या घेतल्या त्याच्या हिरव्या असाव्या। कोणत्याही बांगड्या घेतल्या तर हिरव्या असतात मगच मी घालते। चला जरा असं गवत काढून येते स्वेटर घालते। जाम थंडी वाजायला लागलेली आहे। आता किती वाजलेत
3ला 10 कमी आहे, स्वेटर घालून जाते आता. हे पहा मित्रांनो, मुगाच्या शेंगा. या मुगाच्या शेंगा खायला चांगल्या पकलेत आणि मी बरेच शेंगा खाते आणि ब्रुनो पण खातोय शेंगा. हे बघा, 4-5 दिवसांनी पुढच्या आठवड्यामध्ये हा मूग तोडायला येणार आहे. हा आपल्या मुगाच्या शेंगा. अशा आपल्या मुगाच्या शेंगा आहेत. एवढाच मूग आहे आणि हे मध्ये हे धणे आहेत. तिकडे मक्का आहे, पलीकडे उडीद आहे. हे बघा, हे धणे आहेत. धण्याला पण धन आलेलं आहे. सगळे धणे आलेले आहेत. हे ब्रुनो पण मला सोबत आलेला आहे. हा ब्रुनो काय हटणार नाहीये. हे एवढं खुरपायचं राहिलं तर ह्यातलं मी गवत घेते. खुरपायचं तर नाही, आज गवत घ्यायचं. हळू एक वजन नेऊन टाकलं, आता ह्याच्यातलं टाकायचं एवढं. हे बघा ब्रुनो, बघा ब्रुनो कसा शेंगा खातोय बघा. ह्याला सोलून कुठपर्यंत देऊ बरं? मला किती काम आहे. आपल्याला गवत घेणं होईल का? हा, थांब, सोलते थांब. सोलूस तर तुला दम नाही. आता एकदा शेंगा खायची गोडी लागली गेला, सारखी शेंगा उचलून द्या. जा आता मला खुरपू दे, काढू दे, गवत काढू दे. थांब आपल्या गावात. ते बघा शेंगा कशा शोधते. ते बघा, ते बघा, ते बघा शेंगा कशा खातोय ब्रुनो. त्याला माहितीच रे ना हे खायचंय. मला जरा कणकणी आली, बरं नसल्यासारखं वाटतंय. बरं नाहीये, तब्येत ठीक नाहीये, थोडी थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातलेला आहे. आणि हा बघा आपला ब्रुनो. काय शेंगा खायच्यात काय? हा, म्हणजे लाडूला शेंगा खायचे. माझा लड्डू, माझ्या लड्डू बघ कशी शेंगा खायची. माझ्या लड्डू शेंगा खायची, माझ्या लड्डूला शेंगा खायची, माझ्या लड्डूला. लाडू आहे माझा लाडू. चला आपण गवत काढू. चल. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. नाही ना, राहिलंय ना. आता उद्या जायचं तिकडं. तिकडं गेले नसते तर झालं असतं. कावळा सुद्धा ब्रुनो येऊन देत नाही. कावळा सुद्धा, कावळा आला तरी ब्रुनो त्या कावळ्याच्या माग माग जातो. गवतला खुरप आज लावायचं नाही म्हणतात. मग ना गवत असं खडून येते, असं उपटून येतच नाही. रामकृष्ण. मग आता हे गवत काढता काढता बोराड्याचं होतं झाड, इथं बोर होती तोडलेली, ती सारखीच उगवते. कचकन हातामध्ये काटा मोडला.
घरी गेल्यावर दिसला वरतीच होता काढला, पण मला ते काटा मोडायची लई भीती वाटते, म्हणून मी ना हातामध्ये ग्लव घालते, पण आता नाही घातले थोड्या वेळासाठी. बघा आपला ब्रुनो शेंगा खातोय, शेंगा खातो बघा. चोर, मुगाची शेंगा चोऱ्या करतो. मुगाच्या शेंगा चोरी करतो ब्रुनो. आता आपल्याला ज्वारी घरात ज्वारी पडेपर्यंत कामच बंद नाही मित्रांनो. आता हे झालं, आता हे मुगाची शेंगा तोडायचे चालू होईल. आता मुगाच्या तोडल्या की लगेच उडीद काढायचं होतोय का नाही, तर मग लगेच परत रानं मोकळी करायची ज्वारीसाठी. परत गवतं काढायची, तण काढायच्या, पाळ्या पेरण्या. ज्वारी पेरली की लगेच इकडून तिकडून तुरी काढायच्या. तुरी होतात का नाही तर लगेच मटक्या झाली येते ज्वारी काढायला. ज्वारी काढायचे झाले की मग लगेच झाली कामं, मग झाली आपली कामं. मित्रांनो, मी मिरत आहे तुमच्या राजा मी इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. ब्रुनो, ए ब्रुनो, इकडे बघ.